आणि या हेडलाईन्स नंतर आता महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला ब्रेकिंग बातमी आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीकडून शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जातोय। खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात किल्ले शिवनेरी पासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। शिवनेरी ते पुणे असा हा मोर्चा असणार आहे आणि कांद्यावरील निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी देखील केली असता दोघांना निलंबित करण्यात आले आणि त्यामुळे ही लढाई आता रस्त्यावर लढण्याचा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला होता आणि त्यानुसार हा मोर्चा काढला जातोय। तर सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं। आमची मागणी काय होती तर कांदा निर्यात बंदीविषयी चर्चा करा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा। जर सरकारला ही चर्चा मागणं गदारोळ वाटत असेल आणि निलंबन होत असेल तर हा शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी करण्यासाठी हा आपण मोर्चा करतो। 26 लाख लिटर हे दूध रोजचं संकलन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांना केवळ 5 लाख लिटर दूध जातं। मग उरलेलं 21 लाख लिटर जे दूध आहे दिवसाचं, या संदर्भामध्ये सुद्धा हे अनुदान देण्यात यावं। हे दुर्दैव आहे की 80 पैशाला 1 रुपयाला बनणारं सॉफ्ट ड्रिंकची बाटली ही 20-25 रुपयाला विकली जाते, पण तेच सर्वसामान्य शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागतात, म्हणजे अगदी धार काढणाऱ्या माणसापासून, गुरांच्या चाऱ्यापासून, जनावरं सांभाळण्यापासून त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही। हे दुर्दैव आणि याकडे सरकार डोळेझाक करते। ती बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा। जर जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिथं आजूबाजूच्या गावांमध्ये 3 फेज लाईट दिली जाते तर आमच्याकडे पण माणसंच राहतात ना। म्हणजे गेल्या 6-8 महिन्यातली आकडेवारी बघितली तर 8 मृत्यू झालेले आहेत, 22 हल्ले झालेले आहेत आणि गेल्या 2 वर्षात तब्बल 18,000 जनावरं दगावलेली आहेत। आणि दिवसा 3 फेज लाईट नसल्यामुळे फक्त रात्रीची 3 फेज लाईट असताना लोक पाणी द्यायला जायला सुद्धा घाबरतात, अशी दहशत आहे। मग या माणसांचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून दिवसा अखंडित 3 फेज लाईटचा पुरवठा करण्यात यावा। आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत। रायचंद, आपण पाहतोय डॉक्टर अमोल कोल्हे यांना संसदेमध्ये या सगळ्या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केली असता निलंबित केलं आणि त्यानंतर त्यांनी आता शेतकरी आक्रोश मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अमोल कोल्हे स्वतः रस्त्यावर उतरलेत, काय अपडेट्स? महिन्यामध्ये राष्ट्रवादीच्या या 2 खासदारांचं निलंबन झालं होतं आणि त्यानंतर शेतकरी प्रश्नावरतीचा शिवनेरीवरून काही मिनिटापूर्वी हा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू झालेला आहे। शिवनेरीची जी पहिली पायरी आहे त्याच्यावरती नतमस्तक होत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे। खरं तर सुप्रिया सुळे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार होत्या, मात्र त्या उद्या दौंडमध्ये सहभागी होणार आहेत। पण आघाडीचे जे काही घटक आहेत तर काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या सगळ्या स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी आता गर्दी केलेली आहे आणि शिवनेरीवरून आता ही रॅली निघालेली आहे। आज दिवसभर जुन्नर, ओतूर, नारायणगाव आणि चाकणपर्यंत हा सगळा दौरा असणार आहे। यामध्ये प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या दुधाचा प्रश्न आहे, त्यानंतर या ठिकाणच्या बिबट्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे आणि निलंबनानंतर पहिल्यांदाच आपल्याला माहिती आहे पुणे जिल्हा हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे। या पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहे आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याच राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेल्या राष्ट्रवादीचा हा आक्रोश मोर्चा निघतोय। त्यामुळे अजित पवारांना हे कुठेतरी जिव्हारी लागलं होतं 2 दिवसापूर्वी, त्यामुळे त्यांनी अमोल कोल्हेंवरती टीका सुद्धा केली होती का 5 वर्ष खासदार कुठे होते आणि आता मतदारसंघात फिरायला लागलेले। या एकूणच सगळ्या विषयाचं जर हे पाहिलं तर आज अमोल कोल्हे मोर्चाला सामोरे जाताना ज्या ज्या गावामध्ये जातील त्या गावामध्ये काय वक्तव्य करतील, अजितदादांचे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देतील का, हे सगळं पाहावं लागणार आहे। एकूणच 3 दिवसाचा हा दौरा आहे आणि पुण्यात शरद पवार जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे। एकूण या दौऱ्यामध्ये काय काय प्रश्न उपस्थित होतात, कारण शिरूर लोकसभा मतदारसंघात संपूर्ण दौऱ्यावर रायचंद आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा या दौऱ्यामध्ये किंवा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभाग दिसतोय। धन्यवाद रायचंद सविस्तर माहितीसाठी।